ओव्हरऑल मला असं म्हणायचंय की जर तुम्ही PYQ रिव्हिजन करत असाल तर तुम्हाला ऑड आणि युनिक ह्याची जास्तीत जास्त रिव्हिजन करायची आहे आणि ते तुम्हाला 2023-24च्या प्रश्नपत्रिकेतून जास्त मिळणार नाहीत. त्याची संख्या खूप मोजकी आहे, खूप कमी आहे. मग तुम्हाला हे जे प्रश्न पाहिजे असेल मित्रांनो, जय हिंद. आज आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमातून PYQ रिव्हिजन कशी करायची, उजळणी कशी करायची, म्हणजे शेवटचा काळ आहे, त्यासाठी आपण जास्तीत जास्त उजळणी करून जास्तीत जास्त मार्क कसे घेऊ शकतो हे समजून घेणार आहोत. मित्रांनो, मी यापूर्वी तुम्हाला सांगितलेलं की तुम्हाला PYQ कसं वाचायचं आहे किंवा कसं काय करायचं आहे. ओके, तुम्हाला आठवत असेल मी तुम्हाला सांगितलेले की तुम्हाला दररोज काय करायचं आहे, 7 ते 10 PYQ आहेत. ओके, ते तुम्हाला काय करायचे, फक्त रीडिंग करायचे. ओके, काय करायचे, रीडिंग करायचे. आणि त्या रीडिंग मध्ये तुम्हाला काय करायचंय, फक्त आणि फक्त ऑड, युनिक, ओके, असे जे प्रश्न आहेत त्यांना काय करायचं होतं, गोल करून ठेवायचं होतं. बरोबर, कारण तुम्हाला माहित आहे की PYQ मध्ये काय असतं, एक 60 ते 70% जो अभ्यास असतो ना तो रिपीट बेसिसवर असतो आणि आपल्याला ते सगळीकडे सारखेच दिसतात. तर त्यामुळे आपल्याला त्याच्यातून काहीतरी विशेष असं मिळत नाही, कारण 60% 70% तरी रेग्युलरच आहे आणि डेलीच आहे. ओके, मग आपल्याला जो 40% किंवा 30% जो मटेरियल पाहिजे जेणेकरून आपली मेरिट ठरेल, तो मटेरियल शोधण्यासाठी मी तुम्हाला सांगितलेलं की तुम्हाला असा प्रश्नाला गोल करायचा आहे. उदाहरणार्थ 15वा क्रमांकाचा प्रश्न काहीतरी युनिक आहे, काहीतरी ऑड आहे, काहीतरी असं आहे की माझ्या अभ्यासाच्या पलीकडे, मग आपण त्याला काय करायचं होतं, गोल करायचं होतं. हे मी तुम्हाला पूर्वीच्या व्हिडिओमध्ये सांगून दिलेलं होतं. ठीक आहे, आणि आता बऱ्यापैकी तुम्ही मला असं वाटते 24,500 आहे, त्यानंतर 15,300 वगैरे आहे नोबेल प्रकाशनचे, ते तुम्ही बऱ्यापैकी वाचून काढले असतील. बरेच मित्र मला सांगितलेले आहेत की सर आमचे 3-3, 5-5 वेळा रीडिंग झालेली आहे. परंतु आता असा प्रश्न आहे की सर जे काय झालेलं आहे त्याची आता उजळणी कशी केली पाहिजे, आणि या व्हिडिओ मार्फत आपण तेच समजणार आहे. तर बघा मित्रांनो, आता तुम्ही काय केलेलं आहे, जो 60% 70% जो रेग्युलर आहे याला काय म्हणतात आपण, रेग्युलर आहे, रेग्युलर. ओके, ह्याला तुम्हाला जास्त लक्ष द्यायचं नाहीये, ह्याला फक्त 1दा ते 2दा वाचून काढलं तर ठीक. ओके, पण तुम्हाला विशेष जे लक्ष आहे ना ते ह्यालाच द्यायचं आहे, ऑड आणि युनिक. मग त्याच्यामध्ये तुमचे चालू घडामोडीचे प्रश्न आले, त्याच्यामध्ये मराठीचे काही ऑड आहेत, त्याच्यामध्ये मॅथ्स आणि रिझनिंगचे काही ऑड आहेत, त्याच्यामध्ये जीकेचे काही ऑड आहेत. जीकेचे ऑड तुम्हाला सर्वात जास्त मिळणार आहेत. मग हे ऑड तुम्हाला काय करायचंय, आता रिपीटेड बेसिसमध्ये तुम्हाला वाचून काढायचं आहे. उदाहरणार्थ मी 24,500 हा पुस्तक घेतलेला आहे. ओके, आता या 24,500 अख्खं माझं 2 ते 3 वेळा वाचून झालेलं आहे. मला काय करायचे, असे मी जे ऑड काढलेले असतील या 24,500 मधून, समजा एक 500 तरी प्रश्न असे ऑड काढलेले असतील, मला आता काय करायचंय, हे 24,500 सगळे प्रश्न वाचायचे नाहीत. मला फक्त ते 500 ऑड केलेले प्रश्न आहेत ते वाचायचे, त्यांच्यावर विशेष लक्ष द्यायचे, जास्तीत जास्त त्यांना वाचून काढायचं आहे. कारण मेरिट ठरवणारे जे प्रश्न आहेत ते हेच 500 प्रश्न आहेत. बाकी 24,000 प्रश्न हे रेग्युलर आहेत, ते मेरिट ठरवणार नाहीत. समजलं? बघा आपण काय केलं माहितीये का, आपण चाळणी केले, चाळणी. ओके, आपण जेव्हा चहा पितो तर चहामध्ये आपण चायपत्ती बाजूला काढतो, तर ही पूर्ण आहे ना चायपत्ती सहित चाय आहे, आणि आपण 500 प्रश्न काढलेत ना ते गाळून काढलेले 500 प्रश्न चाय आहेत. ओके, तर हेच फॉर्मॅट तुम्हाला वापरायचं आहे. तुम्हाला 24,500 1 ते 2दा वाचून काढायचं आहे, पण त्याच्यातले जे 500 प्रश्न आहेत त्याची 5 ते 6 वेळा वाचून प्रॅक्टिस, कारण मॅथ्स पण आहेत, प्रॅक्टिस पण करावी लागणार, तर ते तुम्हाला करायचं. आता सर्वात महत्वाचं जे मला बोलायचं आहे, तुम्ही लोक सगळे काय करतायत माहितीये का, तुम्ही लोक करतायत 2023चे आणि 24चे पेपर जास्तीत जास्त वाचून काढतायत. तुम्ही एक नोटीस केलंय का, हे जे प्रश्न आहेत ना हे जवळपास 70% रिपीट आहेत, किंवा 80% पण म्हटलं तरी काही हरकत नाही. सोपे आणि रिपीट आहेत. तुम्ही मागचे 2 पेपर बघा, खूप सोपे आहेत, खूप सोपे. ओके, प्रत्येक घटकात तुम्हाला सहजच
85-90 प्रश्न सॉल्व्ह करता येत आहेत. काही करंट अफेअर्स आणि काही मोजके प्रश्न वगळले, अपवाद वगळले तर. ओके, बाकी तुम्ही बघा 80 ते 90% तुम्ही प्रश्न सोडवताय. मग याच्याने तुमचा अभ्यास ग्रो होणार नाहीये, कारण हे तर सोपे आहेत. मग आता काय करायचं, या शेवटच्या काळात तुम्हाला काय करायचंय माहितीये का, 2016, 2017 आणि 2018 इवन 2019 या 4 वर्षाचे पेपर कोणत्याही परिस्थितीत शोधून काढायच्यात, वाचून काढायचे. कारण इथे जो डेटा आहे ना, तोच डेटा असा युनिक डेटा आहे जो तुम्हाला तुमच्या स्कोर वाढवण्यासाठी मदत करणार आहे. हे रेग्युलर आहे, याला एवढं इम्पॉर्टन्ट देऊ नका. तुम्ही बघा, जळगावला पोरांना 99-100 असे मार्क पडलेले आहेत. बरेचसे असे ठिकाण आहे जिथे तुम्ही सहज 95 स्कोर घेऊ शकताय, सहज. काही अपवाद वगळता, मीरा भाईंदर आहे, अजून दुसरं काही आहे ते वगळता तुम्हाला सहज 95 प्रश्न ओळखीचे दिसत आहेत. मग त्याच्यातून तुम्हाला युनिक किंवा नवीन काही मिळणार नाही आहे. जे आपल्याला पाहिजे ते तुम्हाला मिळणार नाही. मग ते मिळवण्यासाठी तुम्हाला आताच्या शेवटच्या काळात यांच्याकडे जावं लागणार आहे. हे जर वाचून काढले तर ह्याच्यातून तुम्हाला खूप सारे युनिक प्रश्न मिळणार आहेत जे तुमच्या परीक्षेला कामी येणार आहेत. तुमचा स्कोर वाढणार आहे. समजलं? आणि रिव्हिजन काय करायचे, तर रिव्हिजन फक्त हे विशेष प्रश्न आहे ना त्यालाच इम्पॉर्टन्स द्यायचे, त्याचीच जास्तीत जास्त रिव्हिजन करायचे. कारण परत सांगतो, तेच प्रश्न तुमचे मेरिट ठरवणार आहे. हे रेग्युलर जे प्रश्न आहेत ना, रेग्युलर प्रश्न हे तुमची मेरिट ठरवणार नाही, कारण ते तुम्हाला पाठ झालेले आहेत, ते तुम्हाला माहिती आहेत. मला सांगा, देवेंद्र फडणवीस हे राज्याचे मुख्यमंत्री आहेत, गृहमंत्री आहेत, हे आम्हाला माहित नाही का हो? माहित आहे. पण गृह राज्यमंत्री कोण आहेत? ग्रामीणचे. गृह राज्यमंत्री शहराचे. गृह राज्यमंत्री केंद्राचे. हे माहित आहे का हो? नाही, हे माहित नाही. हे प्रश्न आले तुमच्या विशेषमध्ये, जे की आपल्याला माहित असणं गरजेचं आहे. कारण मुख्यमंत्री कोण हा प्रश्न कोणीही सहज उत्तर देऊ शकेल, परंतु केंद्राचं किंवा राज्याचं गृह राज्यमंत्री कोण हा प्रश्न ज्याने वाचला असेल तोच उत्तर देऊ शकतो. मग ते वाचणार कुठून, तर हे जेव्हा तुम्ही विशेष अभ्यास करणार तेव्हाच तुम्हाला समजेल. ओव्हरऑल मला असं म्हणायचंय की जर तुम्ही PYQ रिव्हिजन करत असाल तर तुम्हाला ऑड आणि युनिक ह्याची जास्तीत जास्त रिव्हिजन करायची आहे. आणि ते तुम्हाला 2023-24च्या प्रश्नपत्रिकेतून जास्त मिळणार नाहीत. त्याची संख्या खूप मोजकी आहे, खूप कमी आहे. मग तुम्हाला हे जे प्रश्न पाहिजे असेल तर तुम्हाला 2016, 17, 18, 19 ह्या प्रश्नपत्रिकेचा अभ्यास करावा लागणार. सर मार्केटमध्ये भेटत नाही, काय करू, कुठून घेऊ, ते मला माहित नाही. तो प्रश्न माझा नाही आहे. लढणारे तुम्ही आहेत. मी फक्त दिशा दाखवणार, मी फक्त तुम्हाला दिशा देणार, त्याच्यावर काम तुम्हाला करायचंय. समजलं? 2016चे प्रश्नपत्रिका मिळत नाही, 2017चे मिळत नाही, 2018चे मिळत नाही, बाबा तू भरती देऊ नको. तू लढाऊ असला पाहिजे. आणि लढाऊ असणारा म्हणजे ते आहे ना की इच्छा असेल तर मार्ग दिसेल. जर तुझी इच्छा असेल ना स्ट्रॉंग, तर हे सगळं मिळून जाईल. आणि मी पण ट्राय करतोय की कुठेतरी भेटलं तर मी तुम्हाला देऊ. नाहीतर मग आपले जे नोबेल प्रकाशनचे जुने एडिशन आहेत, जसं ही आता 24,500 ही नवीन एडिशन आहे, त्याच्या आधीचे जुने एडिशन कुठेही भेटत असतील किंवा माझ्यासारखे भरती झालेले बरेचसे जुने तुमचे मित्र असतील किंवा सर असतील, त्यांना रिक्वेस्ट करा, ते तुम्हाला उपलब्ध करून देऊ शकतात. किंवा लायब्ररीमध्ये, ग्रंथालयामध्ये उपलब्ध असू शकतात. तिथून तुम्ही उजळणी म्हणून केलं पाहिजे. ओके, तर अशा प्रकारे तुम्ही हे PYQ उजळणी करा आणि बघा तुमचा स्कोर वाढणार नाही असं होणार नाही. कारण डिअर पोलीस सरांनी मार्गदर्शन केलं म्हणजे योग्य दिशा मिळाली. ओके, अशाच महत्त्वपूर्ण माहितीसाठी आपलं डिअर पोलीस YouTube चॅनल काय करायचं, तुम्हाला सबस्क्राईब करून ठेवायचं आहे. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. काळजी घ्या. थँक्यू. जय हिंद.